नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे म्हणजे हा महिना चालू आहे अधिक मासचा. सो या महिन्यामध्ये आईची ओटी भरतात असं आम्ही ऐकलं किंवा रील्सवर बघितलं वगैरे. ओके. सो आधी आम्हाला असं वाटत होतं की लग्न झालेल्या मुलीच करतात. बट नाही, आम्ही रील्स बघितली आहे आणि त्यावर न लग्न झालेल्या सुद्धा करतात. सो आज आम्ही चाललो आहे तीच खरेदी करण्यासाठी, आईसाठी म्हणजे जे काही सामान लागतं ते घेण्यासाठी. सो इथे आम्ही पोहोचलो आहोत शॉपमध्ये, साडीच्या शॉपमध्ये आणि आम्ही आता मम्मीसाठी साडी बघणार आहोत. सो आमचं बजेट आहे तेवढंच बघणार आहे, साधी सिंपल. ओके. साडी वगैरे साईडला, आधी आपण मिरर सेल्फी घेऊया, है ना, मिरर दिसला. तर हे बघा, ह्या आम्ही अशा साड्या सिलेक्ट केलेल्या होत्या. म्हणजे चालू होतं आमचं डिस्कशन. ओके, डेली यूजसाठी घ्यायच्या की फॅन्सी घ्यायच्या. सो आम्ही डेली यूजसाठीच घेतल्या. दोघींच्या मम्मीसाठी आम्ही घेतल्या आहेत, कारण आम्ही दोघीही आपल्या आपल्या मम्मीची ओटी भरणार आहोत. सो तुम्ही बघू शकता, बिल वगैरे झालं त्यानंतर आम्ही गेलो बांगड्यांच्या दुकानात. तर तिथे बांगड्या वगैरे घेतल्या. सो बांगड्या घेतल्यानंतर आम्ही थोड्याशा छोट्या-छोट्या वस्तू अशा शृंगाराच्या ते घ्यायला गेलो. म्हणजे क्लचर, सिंदूर वगैरे क्लिप्स, साडी पिन असं छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या असतात. तर त्यानंतर आम्ही गेलो चपलाच्या दुकानांमध्ये. सो तिथे आम्ही मम्मीसाठी बघितल्या, चप्पल वगैरे घेतल्या आणि त्यानंतर आम्ही आलो मिठाईच्या शॉपमध्ये आणि मस्तपैकी आम्ही मिठाई घेतली. काहीतरी गोड हवंय ना, आणि असं म्हणतात की काय बत्ताशे देतात ना, त्यांचा मान आहे. सो आम्ही ते पण घेतलं. सो आता आम्ही चाललो आहोत नारळ घ्यायला. खूप शोधून शोधून आम्ही बघतोय सगळं, आम्हाला काहीच माहिती नाहीये. अडाणी आम्ही. हा ना, अडाणी आम्ही. नवीन आहे ना आम्ही, अजून लग्न नाही झालेलं. लग्न कर तू. लग्न करावं लागेल. मला सांग काय करा नाही, लग्नाच्या आधीच माहिती करावं लागेल. ते तुला येतं का? रसपुरी, भजे, उडा पापड, बरड्याची चटणी. अजून अजून काय करता? बस एवढंच. सो आमचं सगळं काही घेऊन झालेलं आहे. तर आता काय राहिलंय, आंबे राहिले फक्त. तर आम्ही खूप शोधून शोधून घेतलंय. आता बघूया आंबे कसे घेतात. आम्हाला आंबे सुद्धा घेता येत नाही कसे घ्यायचे. जर खराब घेऊन गेलो तर घरचे खूप चांगलाच बेद बघणारे बोलले. ते पण आम्ही एक नाही घेऊन जाणार हा पूजेला, आम्ही खूप सारे आंबे घेऊन जाणार आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट जास्त न्यायची सवय. क्वालिटी असो किंवा नसो, हा क्वांटिटी समजते. फक्त जास्त भेटलं ना मग चांगलंच असेल. आंबेवाले कुठे आहेत? सो समाचार, आम्हाला आंबे नाही भेटले, केसर नव्हते, आम्हाला रस करायचा होता. आम्हाला त्यांनी सांगितलं आम्हाला केसरच लागतो, रसासाठी केसरच लागतो असं सांगितलं. मी पण ऐकलंय घरी रसासाठी केसर आंबा आणायचे. तू हा कोणता होता आंबा? बदामी आंबा होता, पण तो असं काय म्हणता, लेमन येल्लो दिसत होता. सो तो जास्त पिकलेला नसेल, गोड नसेल. आय थिंक पण काय वाजवते ग, ऐकू दे ना. माईक नाही आमच्याकडे, गरीब आहे आम्ही. गरीब कॉन्टेंट क्रिएशन. तो वायरवाला आहे, असं गळ्यात अडकून फिरव का. ओके. तर आता आम्ही चाललोय मम्मीला घेण्यासाठी. चाललोय आमच्या म्हणजे माझ्या मम्मीला. आमच्या एका गाडीवर एवढे चौघं नाही घेणार आम्ही. झालं ना आता सगळं, सब हो चुका है. मंगलसूत्र रह गया है, लेकिन मम्मी बोली कि वो कोई इतना ज़रूरत नहीं है ऐसा, लेकिन हमें लगता है कि वो सुहासनी को ज़्यादा ज़रूरी होता है. तो हम देखते, मिला तो ठीक है, ऐसे भी वो वापरेगी तो नहीं. हिंदी का बोलती है ना, मराठी है, सॉरी मराठी ऑडियन्स आहे.
सो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही औक्षण वगैरे केलं, म्हणजे मम्मीची ओटी वगैरे मी भरली. तर ओटी भरण्यासाठी आधी पाय पाय धुवून घेतात आईचे. त्यानंतर पायांना हळदी व कुंकू लावतात आणि त्यानंतर आईचे पाया पडतात. म्हणजे मला एवढं माहीत नव्हतं. मम्मीनीच मला सगळं काही सांगितलं. आणि त्यानंतर औक्षण करतात. हळदी कुंकू लावून तांदूळ वगैरे टाकतात आणि ओवाळून घेतात. ते ओवाळून वगैरे झाल्यावर आणि त्यानंतर आपण ओटी भरणार आहोत. ओके. तर ओटीसाठी मी त्यात साडी, बांगड्या, क्लचर, अजून कंगवा, परत सिंदूर वगैरे ज्या गोष्टी माझ्याकडनं झाल्या त्या आणल्या. ते दिलं, ओटी भरली आणि त्यानंतर यामध्ये तांदूळ, एक कॉईन, नारळ आणलेलं होतं मी, त्यानंतर सुपारी, तर असं 5 वाण देतात. जेवढं मला माहिती आहे तेवढं आणि बाकी मम्मीने सांगितलं. त्यानंतर पाया पडून घेतल्या आणि त्यानंतर मस्त स्वीट मम्मीला खाऊ घातलं आणि त्यानंतर इथे आमचा कार्यक्रम समाप्त झाला. मस्त झाला सगळा. मम्मीला पण साडी वगैरे आवडली. बाकी सगळ्या वस्तू पण आवडल्या. त्यानंतर मम्मीला बोलली, "तू आता बांगड्या घाल." मी मम्मीला बांगड्या वेअर वगैरे करून दिल्या आणि मी रेड कलरची बांगडी आणलेली होती. मम्मीला म्हटलं, "थोडं ॲक्शन वगैरे कर." तिने अशी ॲक्शन वगैरे केली. मग आमची लाल कलरची बांगडी थोडंसं झालं. लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. अशा प्रकारे आमचा कार्यक्रम खूप छान मस्त झाला. तर थँक यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असेच व्लॉग्स बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा.